नमस्कार मित्रांनो, बघूया उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते. आज ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये सेलिंग आली ना, तर तशी सेलिंग मला अपेक्षित नव्हती. पण शेवटी मार्केट आहे, मार्केटच्या पुढं कुणीच नाही. कारण जे आपण संध्याकाळी जे व्ह्यू बनवतो आणि जेव्हा सकाळी मार्केट चालू होते आणि मार्केटमध्ये जे रिअल पोझिशन बनतं तिथं ऑप्शनचा डाटा वगैरे हा चेंज होतो आणि त्या डाट्यानुसार आपला व्ह्यू जरीही साईडवेज टू बाईंगचा होता तरी पण मार्केटमध्ये पोझिशन चेंज झाल्यामुळं सेलिंगचा मूव आला आणि त्यानुसार सुद्धा मार्केटमध्ये ट्रेड करावा लागतो. त्याच्यामुळं तुम्ही बघला असाल, मी ग्रुपवर सुद्धा बँक निफ्टीचा पुट बाय करायला दिला होता आणि त्या पुटमध्ये तिन्ही टार्गेट हिट झाले. त्याच्यानंतर निफ्टीचा पण मी एक कॉल बाय करायला दिला होता, त्या कॉलनं सुद्धा एक टार्गेट आपलं हिट केलं. तर बघूया उद्या काय होऊ शकते. तर सुरुवातीला आपण निफ्टीचा अनालिसिस करूया. निफ्टीमध्ये जर पाहिलं तर ही डेलीची कॅन्डल आहे आणि एका ट्रेंड लाईनच्या जवळ आलेली आहे आणि ट्रेंड लाईनच्या जवळ आल्यावर तुम्ही बघा, जेव्हा मी ट्रेंड लाईनला टच केलं एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. इथं टच केलं एक इनसाइड कॅन्डल बनली डोजी टाईप. इथं टच केलं एक पूर्ण बुलिश कॅन्डल बनली. पण एक गोष्ट ध्यानात घ्या, जेव्हा इथं रेड कॅन्डलच्या नंतर या कॅन्डलनं टच केलं तर ही बी ग्रीन आणि दुसरी कॅन्डल सुद्धा टच करून ग्रीन झाली. इथं रेड कॅन्डलच्या नंतर हिनं टच केलं तर याच्यानंतर ही ग्रीनच बनली असती, नॉर्मल राहिली आणि त्याच्यानंतर सुद्धा मार्केट रिव्हर्स झालं. आता या रेड कॅन्डलच्या नंतर याला जर टच केलं तर ही सुद्धा ग्रीन बनवून वर गेली. आता या रेड कॅन्डलच्या नंतर जर याला टच करून हे झाली तर कमीत कमी उद्या निफ्टी ही 22,150 पर्यंत टच करायला पाहिजे. फक्त गॅप डाऊन ओपन होऊन जर अपसाईडला निघायला लागली तर एक बाईंगचा ट्रेड उद्या बनू शकतो आणि ती 22,150 पर्यंत जाऊ शकते, असा माझा व्ह्यू आहे. का ते सांगतो मी तुम्हाला. हे बघा, निफ्टीनं जी रॅली केली इथून, तर निफ्टीनं हे सपोर्ट तोडल्याच्या नंतर खाली आली, परत त्या सपोर्टला रिटेस्ट केलं, खाली आली, परत एक सेलिंगचा मूव दिला. त्याच्यानंतर ही सेलिंगचा मूव आल्याच्या नंतर इथून एक बाईंग आली आणि या सपोर्टला टच केला आणि परत एक सेलिंगचा मूव आला. आता हा सेलिंगचा मूव आल्याच्या नंतर इथं एक गॅप डाऊन खुलून एक बाईंग या पाहिजे या सपोर्टला, किंवा मग हे जे सपोर्ट आहे 22,120 150, तर याला किंवा 22,200 याला टच करायला पाहिजे. आता हे टच उद्याच करल किंवा परवाच्या दिवशी करल, पण 100% निफ्टी ही 22,200ला टच करणार. उद्या जर गॅप डाऊन खुलली तर जास्त सेलिंगचा ट्रेड घेऊ नका, कारण गॅप डाऊन खुलल्याच्या नंतर थोडंसं 15-20 मिनटं अर्धा घंटा वेट करा आणि मार्केटनं एक हायर हायचं पॅटर्न बनवलं तर उद्या बाईंगसाठी निफ्टीमध्ये राहा. साईडवेज टू बाईंग असा माझा निफ्टीवर व्ह्यू आहे उद्या. कारण निफ्टी इथून 21,940 पासून जर गॅप डाऊन खुलली तर लय झालं तर 21,800 किंवा 850 पर्यंत जाऊन रिव्हर्स होऊ शकते आणि ते बी एवढं फास्ट होऊ शकते. तर लगेच उद्या सेलिंग नाही होणार. जर निफ्टीमध्ये सेलिंग यायची असेल तर निफ्टी इथून अशी रिकवर करल. रिकवर केल्याच्या नंतर जवळपास 22,300 पर्यंत गेल्याच्या नंतर जर निफ्टी इकडे येऊन हे लो तोडत असेल तर आपल्याला ह्या सेलिंगमध्ये बसायचं आणि हे सेलिंगमधले मोठे टार्गेट भेटतील. पण शक्यतो या व्ह्यूनुसार पाहिलं तर ही निफ्टी सध्या तरी उद्या बाईंग होईल आणि 22,200-300 पर्यंत 1-2 दिवसात तरी ती रिकवर करेल. उद्या जर साईडवेज झाली तर परवाच्या दिवशी तरी ते 22,200-300ला टच करणार. त्याच्यामुळं उद्या तरी असा फास्ट सेलिंगचा मूव येणार नाही. आता बँक निफ्टीला बघूया.
बँक निफ्टी सुद्धा त्या पद्धतीनंच पॅटर्न बनवत आहे. जेव्हा बी ट्रेंड लाईनला टच केलं त्याच्यानंतर 2 दिवस बाईंग आलेली आहे. जेव्हा पण ट्रेंड लाईनला टच केलं वर निघून गेली. इथं पण सुद्धा वर निघून गेली. आता ही ट्रेंड लाईनच्या जवळ आलेली आहे. तर इथं सुद्धा टच करून मार्केट रिव्हर्स होऊ शकते. पण एक गोष्ट अजून अशी लक्षात येते की बाबा या ट्रेंड लाईनमध्ये म्हणजे या चॅनलमध्ये बँक निफ्टी किती दिवस आहे. कारण कोणत्या तरी साईडला तिला मूव्ह करावंच लागणार आहे ना. त्याच्यामुळं आता इथं एक हे जे इथून आलेलं ट्रेंड आहे याच्या 50% वर मार्क करायचा. जर बँक निफ्टी इथून टच होऊन या 50%ला म्हणजे रिस्पेक्ट करून जर वर जात असेल, इथं थोडंसं टाइम वेट करून वर जात असेल तर हा बाईंगचा मूव्ह चांगल्या प्रकारे एक ट्रेंडिंग राहू शकतो. नसता इथं टच करून जर इकडं निघत असेल जवळपास 48,500 600ला टच करून जर परत रिवर्स फिरत असेल तर मग आपल्याला आपल्या बाईंगच्या पोझिशन ॲडजस्ट करावं लागतील आणि सेलिंगच्या पोझिशनमध्ये एंटर व्हावं लागेल. पण कधी हे लो तुटल्यावर जोपर्यंत हा लो तुटत नाही तोपर्यंत आपण बाईंग करू शकत नाही. तर बँक निफ्टीला सुद्धा सेम असंच आहे की इथं वर जाऊन नंतर ही अशी तोडायला जर आली तर इथं आपण सेलिंगच्या पोझिशन जनरेट करू शकतो. आणि या ट्रेंड लाईनचा जो हा गॅप आहे या गॅपच्या जवळपास फर्स्ट किंवा सेकंडपर्यंत म्हणजे जवळपास हा जर 1,000चा किंवा 2,000चा गॅप असेल तर तेवढं प्रॉफिट आपण इकडे सेलिंग साईडला पाहू शकतो. पण कधी इथून पुलबॅक दिल्यावर या ट्रेंडच्या 50% बँक निफ्टी आली आणि तिथं सस्टेन करून वर जर नाही गेली रिवर्स फिरली तरच आपल्याला हे करणं आहे. नसता ही बँक निफ्टी सरळ वर जाईल आणि हे तोडून सुद्धा अपसाईडला चांगलं मुवमेंट पाहायला मिळेल. आता 15 मिनिटामध्ये जर बँक निफ्टीला बघलं 15 मिनिटामध्ये जसं निफ्टीनं पॅटर्न केलं सेम तसंच केलं. मिटिगेशन ब्लॉक टच एक रॅली, पुलबॅक मिटिगेशन ब्लॉक टच एक रॅली, त्याच्यानंतर इथून सुद्धा मिटिगेशन ब्लॉकला टच करूनच ही रॅली दिली बँक निफ्टीनं. तर आता इथून एक पुलबॅक. आता हे पुलबॅक कधी येईल? हे पुलबॅक जवळपास इथपर्यंत येऊ शकतं. म्हणजे जवळपास 47,900 48,000 बँक निफ्टी उद्या टच करणार. टच करून इथं थोडंसं हे होऊन मग वर निघाले तर अपसाईडचा मूव्ह भेटू शकतो. पण उद्या जर गॅप डाऊन खुलून जर वरच्या साईडला प्राइस ॲक्शन बनवत असेल हे राहायची तरच आपल्याला उद्या बाईंगसाठी जाणं आहे. नसता साईडवेज टू बाईंग असा व्ह्यू आहे माझा उद्या. त्याच्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये काही डाटा वगैरे चेंज झाला तर ह्या समजा गोष्टी पाहूनच मी ग्रुपवर ट्रेड टाकत असतो. कारण काय असते आपण व्ह्यू वगैरे बनवतो. व्ह्यू बनवल्याच्या नंतर सुद्धा मार्केट एवढं शार्प आहे की मार्केटमध्ये अर्ध्या तासाच्या आतमध्ये पूर्ण पोझिशन चेंज होतात. तुम्हाला जर बाईंग दिसत असेल तर अर्ध्या तासाच्या नंतर जर तो डाटा रीड केला तर तुम्हाला तिथं सेलिंग दिसते आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या पोझिशन रिव्हर्स पण करता आल्या पाहिजे. त्याच्यामुळं म्हणतो मी की मार्केट हे निवडणुकीमुळं असं चॅनलमध्ये काम करायला एवढं ट्रॅपिंग म्हणजे आता मार्केटमध्ये काहीच न्यूज नसताना सुद्धा आज बँक निफ्टीमध्ये सेलिंग आली. तर ही सेलिंग फक्त एक काय आहे ट्रॅपिंग आहे. याच्यामध्ये काही ट्रेंड वगैरे नाही. आणि जर खरंच रिव्हर्स व्हायचं बी असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथून एक पुलबॅक चांगल्या प्रकारे द्यावं लागेल आणि ते दिल्याच्या नंतर परत जर खाली येत असेल तरच मग आपण आपला व्ह्यू सेलिंगचा बनवणार. तर मित्रांनो हे झालं आजचं निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस. त्याच्यानंतर आता बऱ्याच मित्रांचे काही मला फोन पण आले की ते एक तर मार्केटमध्ये काम करताना आहे ना पोझिशन किती घ्यायची काय नाही स्टॉप लॉस कसा लावायचा ह्या गोष्टी काही मॅनेज व्यवस्थित करू शकत नाही. कारण त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही. त्याच्यामुळं आहे ना तर माझं पर्सनल सांगणं आहे की तुम्ही जोपर्यंत
जेवढा लॉस झालेला पचवू शकता, तुम्हाला 1000 2000 5000 लॉस झाला तर काही फरक पडत नाही. अशा हिशोबाचीच पोझिशन बनवा. कारण कॅपॅसिटीपेक्षा बाहेर जर पोझिशन तुम्ही बनवली तर त्याच्यामध्ये काय होते की तुमच्या विरुद्ध मार्केट जर नुसतं 15-20 पॉईंट जरी हललं आणि तुमची क्वांटिटी जर 500-1000 असेल तर 20 पॉईंट हललं म्हणजे 20,000चा लॉस तुम्हाला दिसायला लागेल. तर त्याच्यामुळं पोझिशन सायझिंग अशा पद्धतीची बनवा की जे आपण स्टॉप लॉस घेणार आहोत त्या स्टॉप लॉस 20 पॉईंट 25 पॉईंटचा तिथं जर गेला तर त्यानं आपल्याला काही फरक पडणार नाही किंवा आपली मानसिकता डिस्टर्ब होणार नाही. अशा पद्धतीनंच पोझिशन सायझिंग बनवा. आणि प्रॉपर म्हणजे स्टॉप लॉस हे लावायलाच पाहिजे. स्टॉप लॉस हे आपल्या कॅपिटलला प्रोटेक्शन करते. कारण आज एक दोघाच्या अशा गोष्टी झाल्यात की त्यांनी विदाऊट स्टॉप लॉस लावता मार्केटमध्ये ट्रेड सोडला. आणि दुसरी म्हणजे अजून एक चूक त्यांची अशी झाली की त्यांना टार्गेट दिलं होतं मार्केटनं, बँक निफ्टीनं किंवा निफ्टीनं टार्गेट दिलं होतं. ते टार्गेट त्यांनी बुक नाही केल्यामुळं परत मार्केट रिव्हर्स फिरलं आणि त्यांचा SL हिट झाला. बरं SL बी हिट झाला म्हणा तर त्यांनी हेवी क्वांटिटीमध्ये पोझिशन बनवली होती. त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा तुम्हाला जेवढा लॉस सहन होऊ शकते त्याच्यानुसारच क्वांटिटी सायझिंग बनवून पोझिशन घ्या आणि स्टॉप लॉस प्रॉपर मेन्शन करा. या गोष्टीवर पण मी एक पोझिशन सायझिंग कशी घ्यायची काय नाही याचा पण एक व्हिडिओ बनवतो. पण मार्केटमध्ये सध्या निवडणूक होऊस्तोवर हेवी क्वांटिटीमध्ये काम करू नका एवढंच माझं सांगणं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही याच्याबद्दल फीडबॅक कळवा. मित्रांना बी चॅनलच्या बऱ्यात माहिती सांगा. कोणी लॉसमध्ये असेल तर आपण ग्रुपवर रोजचे 1 नाही तर 2 कॉल देतो, प्रॉपर स्टॉप लॉस देतो. बरेच वेळेस असं आहे की मी जेवढे बी ग्रुपवर कॉल दिले त्याच्यामध्ये माझा स्टॉप लॉस हा एकदम छोटा असतो. 20 पॉईंट 25 पॉईंट किंवा 30 पॉईंट याच्यावरही माझा स्टॉप लॉस नसतो. कारण मार्केटमध्ये तुमचा 1-2 SL हिट जरी झाला तरी तुम्हाला फरक नाही पडणार. कारण तुमचा पुढचा एक ट्रेड जरी चालला तर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये 100 125 पॉईंट भेटतात. त्याच्यामुळं तुम्ही जे 50-60 पॉईंटचा SL गेला बी 2 ट्रेडमध्ये 30-30 पॉईंटचा तर तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकता. फक्त SL छोटं ठेवा, प्रॉपर लेवलवर काम करा. आणि व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कळवा. मित्रांना मी चॅनलच्या बाऱ्यात सांगा. धन्यवाद.